बाप्पा यायच्या आधी आपल्या रोड जो मुंबई गोवा हायवेची रोड कंडिशन आहे ती कशी आहे ती बघायची आहे मला स्पेशली. मी ऑलमोस्ट कर्नाळा सोडला आहे, पनवेलपासून कर्नाळापर्यंत जी आता बघताय रोड कंडिशन तशीच आहे. हा बघा हा एक पॅच वर्क इन प्रोग्रेस. ते दुर्शेत म्हणून रोड आहे इथे. हा तिथून आपण नेऊ शकतो बाईक, पण गावच्या ठिकाणी ते करता नाही येत. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनल ट्रॅव्हलॉग्स मराठीमध्ये. आज मी आहे मुंबई गोवा हायवेवर आणि मी आता प्रवास करतोय पनवेलपासून महाडला. आता मी जस्ट पनवेलचा जो फळसा फाटा आहे तो क्रॉस केला आहे आणि इथून जो महाडचा जो डिस्टन्स आहे तो जवळजवळ 160 किलोमीटरचा आहे. तर आज 7 जुलै आहे, पावसाचे दिवस आहेत. होपफुली बऱ्यापैकी काम झालेलं आहे आणि जेवढं काम बाकी आहे तर तो मेन जो पॅच आहे तो हाच आहे, फ्रॉम पनवेल टू इंदापूर. या रोडवरतीच रोडचं काम म्हणजे पूर्ण झालं नाही आहे, अजून बाकी आहे. बऱ्याच जागेवरती पॉथहोल्स आहेत, डायव्हर्जन्स आहेत स्पेशली. तर हे काय सध्याची परिस्थिती आहे ती आपण समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये राहा. एक अंगठ्याचा आकाराचा तुम्हाला एक डोंगर दिसेल, तो म्हणजे कर्नाळा फोर्ट. आपण प्रवास करतो मुंबई गोवा हायवेवर. स्पेशली जेव्हा मला आपल्या गावी जायचं असतं तेव्हा मी वाया खोपोली जातो, कारण तिकडची रोड कंडिशन आपल्याला माहीत आहे. माझा जो ओल्ड व्हिडिओ आहे याच्या आधीचा तो त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. रोडची कंडिशन खूप छान आहे तिकडून. तर तो रूटच मी नेहमी प्रिफर करतो. हा रूट ह्या टायमाचा मोटिव्ह असंच आहे की बाप्पांचं आगमन जवळ आहे. आता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहेत बाप्पा. तर बाप्पा यायच्या आधी आपल्या रोड जो मुंबई गोवा हायवेची रोड कंडिशन आहे ती कशी आहे ती बघायची आहे मला स्पेशली, आणि इव्हन तुम्हाला दाखवायची आहे. म्हणून मी हा रूट सिलेक्ट केला आज. तर तुम्ही लेफ्ट टर्न बघताय, हा कर्नाळा फोर्टसाठी आहे. इथून तुम्ही खाली गेलात की इथे पार्किंग आहे लेफ्टला, इव्हन राईटला पण पार्किंग आहे, बाईक पार्किंग. आणि सरळ कर्नाळा फोर्ट आणि कर्नाळा बर्ड सँक्च्युरीला जाऊ शकता तुम्ही. मी थोडं रश करेन मध्ये. तुम्ही बघू शकता रोडची कंडिशन खूप छान आहे. मला एक्सपेक्टेड नव्हतं की मी ऑलमोस्ट कर्नाळा सोडला आहे, पनवेलपासून कर्नाळापर्यंत जी आता बघताय रोड कंडिशन तशीच आहे. आता टाईम झाला आहे 5:20 आणि मला काळोख व्हायच्या आधी जितक्या जास्त पुढे जाता येईल तेवढं मी ट्राय करेन. म्हणून मी थोडं पुश करतो आहे. जिथे जिथे मला व्यवस्थित रोड भेटेल तिथे ते मी थोडं पुश करेन, जेणेकरून आपलं थोडं किलोमीटर आपण पुढे जाऊ पटापट. मी जस्ट पेनचा जो टोल प्लाझा आहे तो क्रॉस केला आहे. हा तुम्ही रोड बघू शकता. राईटला एक रोड आहे जो टुवर्ड्स उरण जातो. उरण फाटा आहे तिथे. तर तुम्हाला या रोडबद्दल माहीत आहे का? आणि माहीत असेल, तुम्ही कधी ट्रॅव्हल केला असेल तर मला तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा. माझा एक्सपिरियन्स, मी एकदाच ट्रॅव्हल केला आहे, ते पण नाईट राईड केलं आहे त्या रोडवर. तर तुम्ही विचार करू शकता की किती हॉरर ॲक्च्युली हॉरर नाही बोलणार मी, पण त्या रोडला आहे ना खूप कमी त्या रोडला आहे ना व्हेकल मुवमेंट तेव्हा खूप कमी होती. त्यावेळेस मी राईड केलं आहे त्या रोडवर, त्यामुळे एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. तर तुम्हाला असा काही एक्सपिरियन्स आला आहे का तो रोडचा, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. एक मिनिट पुढे जाऊया आपण. आणि त्या रोडवर मी खूप वर्षांपूर्वी ट्रॅव्हल केलं आहे, त्यामुळे मला आत्ताची कंडिशन माहीत नाही आहे. तर तुम्ही नक्की शेअर करा जर तुम्ही रिसेंटली ट्रॅव्हल केला असेल तर. हा बघा हा एक पॅच वर्क इन प्रोग्रेस. काम चालू आहे, ठीक आहे. होपफुली गणपतीपर्यंत हे काम होईल, म्हणजे ऑलमोस्ट झालेलं आहे काम. तुम्ही बघू शकता. असं काहीतरी बघितलं ना की खूप बरं वाटतं. हे डिस्प्ले करतं की काम चालू आहे. खूप भारी.
थोडीशी रोड कंडिशन खराब या पुलावर. इथे ते दुर्शेत म्हणून रोड आहे इथे. हा ते काय दुर्शेत म्हणून इथे रोड थोडा खराब आहे आणि पुढे ट्रॅफिक लागले. अरे बापरे, नक्की ट्रॅफिक कशासाठी आहे ते बघावं लागेल. होपफुली खूप जास्त लांबपर्यंत नसायला पाहिजे. नाही नाही, पुढे खाली आहे. बघूया काय की नाही. जास्त कॉर्नरला नको जायला, खूप चिखल आहे या बाजूला. मुंबईमध्ये या गोष्टीची खूप मजा येते. जो कॉर्नर असतो तिथून आपण नेऊ शकतो बाईक, पण गावच्या ठिकाणी ते करता नाही येत. ठीक आहे, तरी मी ट्राय करेल. डायव्हर्जन आहे प्लस रोड खराब आहे. अजून म्हणजे आता जस्ट हे काम झालंय वाटतं. अर्ध्या बाजूचं काम राहिलंय. होपफुली हे पण होईल लवकरच. पर्यंतचा माझा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. रोड खूप छान आहे. मी आता पेनमध्ये एंटर करेन. पनवेलपासून रोड खरंच खूप छान आहे. फक्त मध्ये एक दुर्शेत म्हणून गाव आहे, तिकडे थोडं रोड खराब आहे. पुलाचं काम चालू आहे. होपफुली काम होईल लवकर.